नमस्ते, मी मिसेस सुषमा ठाकरे। आज आपल्यासाठी खूप सुंदर एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे। बघा, आज शुक्रवार आहे, आज देवीचा दिवस असतो आणि दर शुक्रवारी मी देवीची ओटी भरते। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं, पण आज शुक्रवारच्या दिवशी आपण कुठल्या यंत्राची पूजा केल्याने आपल्या घरात लक्ष्मी नांदेल हे आज मी तुम्हाला सांगू इच्छिते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। या तबकात मी श्रीयंत्र घेतलेलं आहे आणि ही कमलगट्ट्याची माळ आहे। कमलगट्ट्याची माळ का तर लक्ष्मीला श्रीयंत्राला कमळ फार प्रिय आहेत आणि जनरली 108 कमळाला अर्पण करावं असं शास्त्र सांगतं, पण आपल्याला दरवेळेला कमळ उपलब्ध नसतात। मुंबईत मात्र मिळतात आणि त्याचा पर्यायी उपाय म्हणून आपण ही कमलगट्ट्याची माळ यूज करत आहे। जनरली ही सेवा आपण दर शुक्रवारी अष्टमी दुर्गाष्टमीला करावी, तरी घरात पैसा अडका नांदेल। बघा, मी तुम्हाला लाडकी बहीण म्हटलेलं आहे। सरकारने काही बहिणींना दिलेलं आहे, पण काही बहिणींवर ते झालेले नाही आहे, म्हणजे खुश नाही आहेत ते आपल्यावर, कारण आपला पगार जास्त आहे असं त्यांना वाटतं। पण बहीण ती बहीणच असते ना, मग प्रत्येक बहिणीलाच त्यांनी ही योजना द्यायला पाहिजे होती। पण ठीक आहे, शेवटी हा सरकारचा निर्णय आहे, यावर आपण काही बोलू इच्छित नाही। तर तुमच्या घरात देखील लक्ष्मी यावी, तुमच्या घरात बरकत यावी, तुमच्या घरात सुखशांती नांदावी, यासाठी हा मी तुम्हाला उपाय सांगते। तर दर शुक्रवारी तुम्ही हा उपाय करा, कुंकुमार्चन करा। ते कुंकू तुम्ही डबीत भरून ठेवा आणि जाताना येताना आपल्या कपाळाला लावा। हे आज्ञा चक्र आहे आणि हे चक्र जर ॲक्टिवेट झालं ना तुमचं, तर प्रत्येक गोष्ट तुम्हाला साध्य होईल। आणि तुम्ही हा उपाय करून बघा आणि कमलगट्ट्याच्या माळेवर श्रीम 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 हा मंत्र म्हणा 108 वेळा। निश्चितपणे तुम्हाला सुख समृद्धी नांदेल। आणि हे वर्ष मंगळाचं आहे। 12 जून ते 28 जुलैपर्यंत हा काल फार विचित्र काळ आहे, त्याच्यामुळे शांत राहा, जास्त उग्र होऊ नका, कारण काही राशी उग्र होणार आहेत, पण तरी पण शांतता राहा आणि भारत देशातच शांतता नांदावी म्हणून आपण देवी आईला प्रार्थना करूया। झालेली सेवा मी माझ्या महालक्ष्मी आई चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।